स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण घावणे कशी बनवायचे ते बघून घेऊया। ह्याला नीर डोसा पण बोलतात। हा घावणे किंवा नीर डोसा बनवायचं एकदम सोपी रेसिपी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। ब्रेकफास्टला मॉर्निंगला करून खाल्ले तर खूपच छान लागते, जबरदस्त लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला मग सुरुवात करूया हा घावणे किंवा नीर डोसा कशी बनवायचं म्हणून। इथे मी 1 ग्लास तांदूळ पाणीमध्ये भिजत टाकलेले आहे रात्रभर। तुम्ही पाहिजे तर संध्याकाळी करायचं असले तर 5 ते 6 तास भिजत टाकायचं आणि नंतर दळून घ्यायचे। त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेली, असं छोटं छोटं तुकडा करून घेतलेले तुम्ही बघू शकता। तुम्ही पाहिजे तर किसून घातले तर पण चालेल। इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेली। ओलं खोबरं ऑप्शनल आहे, पाहिजे तर टाका नाहीतर नाही, काही हरकत नाही, तसं पण छान लागतं खोबरं न टाकता। आणि व्यवस्थित आता आपण दळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा वाटण करून घ्यायचे। आता पहिल्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचे, त्यानंतर तांदूळ टाकायचे, तांदूळमधून पूर्ण पाणी काढून घ्यायचे, त्यानंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। या पद्धतीने तांदूळ टाकून झालेले, आता उरलेले पण तांदूळ नंतर वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि झाकण लावून व्यवस्थित आपण स्मूथ व्हायच्यापर्यंत ग्राइंड करून घ्यायचे किंवा वाटून घ्यायचे। व्यवस्थित स्मूथ झालेली तुम्ही बघू शकता, एकदम छानपैकी स्मूथ आलेली आहे। आता तांदूळ व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर वाटून घेतल्यानंतर पाणी टाकून घ्यायचे, त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतले तर 2-2.5 ग्लास पाणी टाकलेले वापरलेले तुम्ही बघू शकता, तेवढं पाणी वापरायचं आहे। या पद्धतीने कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। तुम्ही बघू शकता किती छानपैकी कन्सिस्टन्सी आली। व्यवस्थित वाटून झाल्यानंतर आता आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट साधारण ठेवून घ्यायचे, असंच झाकण लावून। मॉर्निंगला हे ब्रेकफास्ट करताना तुम्हाला 5 ते 10 मिनिट टाईम नाही असतो, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, पहिला वाटून घ्यायचं, नंतर असं झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं। नंतर आपण ह्याच्याबरोबर चटणी किंवा सांबार काय करतो ते नंतर करायचं। आता आपण एक पॅन ठेवलेली आहे, गॅस ऑन करून व्यवस्थित पॅन तापले की तेल सगळ्याकडे पसरून घ्यायचं। या पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड झालेले आता आपण वाटून घेतलेले हा मिश्रण टाकून घ्यायचे, एकदम हलका टाकून घ्यायचे आणि सगळ्याकडे असं स्प्रेड करून घ्यायचे। या पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड झाले की आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं। याला आपण घावणे बनवताना किंवा नीर डोसा बनवताना गॅस एकदम फास्ट असायला पाहिजे। आता आपण झाकण काढून घेतलेली, परत थोडीशी तेल लावून घ्यायचे या पद्धतीने आणि व्यवस्थित झालेली तुम्ही बघू शकता। आता हे झालेली आहे, आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे। मी तुम्हाला अजून एक करून दाखवते। परत पॅन गरम झालं की त्याला तेल लावायचं, नंतर हा मिश्रण टाकून घ्यायचं। आता झाकण ठेवून व्यवस्थित 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। झाकण काढून झाल्यानंतर व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। या पद्धतीने 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजले की ते साईडचं सुटायला सुरुवात होते, सोडायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता छानपैकी शिजलेली आहे। आता आपण परत फोल्ड करून घ्यायचे आणि एक लक्षात ठेवायचं, एक डोसा काढून झाले की परत आपण ते बॅटर असतो ना ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे चम्मचने, त्यानंतरच दुसरं डोसा टाकून घ्यायचे तवा किंवा पॅनवरती। इथे मी पॅन वापरलेली, तुम्ही पाहिजे तर तवा पण वापरू शकतात। आणि दुसरा पण डोसा करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता छानपैकी घावणे किंवा नीर डोसा व्यवस्थित झालेली आहे, शिजलेली आहे, खूपच छान लागते, जबरदस्त लागते। मॉर्निंगला ब्रेकफास्टला तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण हा घावणे किंवा नीर डोसा आवडेल। तुम्ही हे घावणे कोणताही चटणी बरोबर खाऊ शकतात किंवा घरातल्या केलेली भाजी किंवा सांबार बरोबर खाऊ शकतात, खूपच छान लागतंय। इथे मी
हा नीर डोसा मी इथे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेली तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हा खोबऱ्याच्या चटणी रेसिपी पाहिजे असली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी हा खोबऱ्याच्या चटणी रेसिपी अपलोड करील लवकरात लवकर. तुम्हाला हा रेसिपी आवडली असली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायचे विसरू नका. परत भेटू एक छान छान रेसिपीबरोबर. थँक्यू.